श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक असाल आणि तुमचा आजचा दिवस एकदम सुंदर जावो. चला तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात माझं नेल पेंट आणि नेल आर्टचं कलेक्शन. तुम्ही इथे पाहिलं की ते हा ब्ल्यू कलर आहे. याच ब्रँडचे माझ्याकडे अजून आय थिंक 3 का 4 शेड आहेत. बघू शकता, व्हाईट शेड आहे इथे आपल्याला जो नेल आर्टसाठी लागतो. त्याच्यानंतर त्याच्याच मागे ब्लॅक कलर देखील होता. हा आहे शायनर. हा आपण कोणते नेल पेंट लावलं आणि त्याच्यावरून जर लावलं, अप्लाय केलं तर खूप सुंदर एक चमक अशी येऊन जाते आपल्या नेल आर्टला. हा माझ्याकडे आहे ऑरेंज कलर. हाही सुंदर दिसतो. तुम्ही ब्लॅकशी याचं कॉम्बिनेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, मी झुडिओमधून असे पॅक ऑफ 4 नेल पेंट्स आणलेले डिसेंट कलरमध्ये आहेत. हा आहे पिंक कलर. त्याच्यानंतर याच्यातच ग्रीन, ब्ल्यू, हा आहे ग्रीन आणि येल्लो कलर असा पॅक ऑफ 4 होता. हा मला वाटते एक 200च्या आसपास याची प्राईस होती. आणि तुम्ही बघू शकता, हे पण नेल आर्टमध्ये मोस्टली यूज केले जातात. छान शाईनवाले कलर्स आहेत हे आणि क्वालिटीही त्याची छान आहे. त्याच्यानंतर हा एक ब्ल्यू कलर आहे. याच्यामध्येच या सेम टाईपमध्येच माझ्याकडे एक मरून कलर देखील आहे. हे दोन पण मस्ट हॅव कलर्स आहेत. छान वाटतात हे दोन्ही. तुम्ही बघू शकता, लिटिल बिट ग्लॉसी आहेत हे. त्याच्यानंतर हा डार्क ब्ल्यू कलर आहे. हाही सुंदर दिसतो. व्हाईट बरोबर याचे तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर एकदम उठावदार दिसतो. आणि काही न्यूड कलरचे पण कलेक्शन आहे. त्याच्यानंतर सेम ब्रँडमध्ये असा पिंक कलर आहे, ब्राईट पिंक कलर आहे हा. तुम्ही बघू शकता इथे. सो नेल पेंट क्लीनर देखील आहे माझ्याकडे. तुम्ही बघू शकता इथे हे एक मस्ट हॅवच आहे. आणि अशा प्रकारे हे सगळे आहेत माझे नेल पेंट्स. हे लेटेस्ट बाय आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त देखील माझ्याकडं काही अजून नेल पेंट्स आहेत जे मी आता व्लॉगिंगसाठी नाही घेतले ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता किती क्यूट क्यूट कलर्स आहेत. आणि मी मोस्टली एकाच ठिकाणाहून मल्टी कलरचे सेम ब्रँडचेच नेल पेंट घेते. बघू शकता, मी शोरून असं एक किट मागवलेलं ज्याचा यूज आपण एक लेअर ऑफ नेल पेंट लावला की एकदम शाईन येण्यासाठी करू शकतो. त्याच्यानंतर असे काही ब्रशेस मागवलेत मी. तुम्ही बघू शकता, हेही नेल आर्टमध्ये पॉइंटिंगच्या कामासाठी यूज होतात. आणि हे ब्रश आहेत जे तुम्ही ग्लिटर्स किंवा नेल्स ग्लॉसी बनवण्यासाठी यूज करू शकता. बघू शकता इथे असे व्हाईट आणि पर्पल कलरचे 2 ग्लिटर्स मिळालेले मला नेल आर्टच्या पॅकमध्ये. खूप सुंदर दिसतात हे आणि याच्यामुळे एकदम असं नेल्स शाईन करतात. नाईट लुकला खूप छान वाटतं हे. तुम्ही पार्टीला कुठं जाणार असेल तर यूज करू शकता. त्याच्यानंतर हे आहेत अशा रिबिन्स. याचा यूज आपण नेल आर्टमध्येच करतो. हे ऑटोमॅटिकली आपल्या स्किनला फिंगर्सच्या अटॅच होऊन जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही याचा यूज वेगवेगळ्या डिझाईन बनवण्यासाठी करू शकता. असे 2 मिळालेले मला इथे, पर्पल आणि येल्लो कलरचा. कलर डझंट मॅटर हिअर, पण आहे छान आहे ह्याची ही क्वालिटी. बघू शकता. आणि हा आहे माझ्या नेल आर्ट पॅकमधील सर्वात सुंदर प्रोडक्ट. इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ग्लिटर्स आणि असे वेगवेगळ्या शेप्समध्ये आपल्याला हार्ट शेप झाला, टेडी बियर, देन बटरफ्लाय, अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये हे आलेलं आहे. आणि तुम्ही कोणतंही नेल पेंट अप्लाय केलं आणि त्याच्यावरून जर हे लावलं तर खूप सुंदर लुक येतो. मी माझे नेल आर्ट केलेले काही पिक्स ॲट दी एंड ऑफ ब्लॉग लावून देईल. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर माझ्याकडे काही फेक नेल्स पण आहेत. मोस्टली मी यूज करत नाही ते, पण कधी फंक्शन वगैरे असेल तर ते यूज केले जातात. आणि तेच नेल लावण्यासाठी आपल्याला हा मस्ट हॅव आहे ग्लू. आणि त्याच्या साह्याने लावल्यानंतर तुम्ही या मशीन खाली जर हात धरला तर एकदम छान अशी ग्लॉसी शाईन येऊन जाते तुमच्या फिंगरला. तुम्ही बघू शकता इथे. तर मी माझं नेल पेंट्स अँड नेल आर्ट रिलेटेड जे काही वस्तू आहेत ते अरेंज करण्यासाठी मोस्टली एक बॉक्सच यूज करते. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी सर्व नेल पेंट्स 1 बाय 1 लावून घेतलेले आहेत. अशा प्रकारे 1 बाय 1 सर्व वस्तू मी अरेंज करून ठेवलेल्या आहेत. एका बॉक्समध्ये ठेवून दिलं की टेन्शन राहत नाही. आपल्याला जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा आपण इझिली ते ॲक्सेस करू शकतो आणि ॲट वन प्लेस आपल्याला सर्व काही मिळून जातं.
हे ब्रशेस ठेवण्यासाठी मी असे एक पाऊच यूज केलेला आहे. त्याच्याच बरोबर मी एक पिन प्लस एक टूथपिक ठेवलेले आहे जे नेल आर्ट वर्कमध्ये यूज होतं. ही आहे माझी मशीन, तुम्ही बघू शकता इथे. असं छान प्रकारे मी बॉक्स ऑर्गनाइज केलेला आहे. सो हे काय आहे, ग्लिम्स ऑफ माय नेल आर्ट वर्क. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल.